तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये। 2 दिवसाखाली आपण हा डिस्प्ले करून इंस्टावर पोस्ट केला। त्या व्हिडिओला खूप सारा प्रतिसाद मिळाला। 2,50,000च्या वरी व्ह्यू आणि खूप सारे कमेंट पण आले। म्हणून आज आपण अजून एक नवीन इमिटेशन ज्वेलरीचा डिस्प्ले बनवणार आहोत। तुमचा पण इमिटेशन शॉप असेल तर हे नक्की ट्राय करा। चला तर मग माझ्या डोक्यात चाललेला थेरी आज तुम्हाला प्रॅक्टिकल करून दाखवतो। सर्वात आधी तुम्हाला मार्केटमधून हा वेल्वेट आणायचा आहे। हे मीटरच्या हिशोबाने भेटतं। एवढा मोठा काय आपल्याला लागत नाही, जेवढा लागेल तेवढा आपण त्या हिशोबाने कट करून घेऊ। आता बाकीचे सगळे साहित्य तुमच्या दुकानामध्येच अवेलेबल आहे। आता मला घ्यायचा आहे गोडाऊनमध्ये असलेला कार्टूनचा तुकडा। जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही, मला मीडियममध्ये पाहिजे। 2 साईजमध्ये मला भेटले, पण यातला आता आपल्याला कोणता मजबूत आणि चांगला वाटेल तेच आपल्याला ठेवायचं आहे। सगळ्यात आधी इंचपट्टी घेऊन ब्लॉकची साईज काय आहे ती आधी बघू, कारण डिस्प्ले पण परफेक्ट बनला पाहिजे। कारण करतोय म्हणल्यावर येडचे वाकडं करून बाजूला व्हायचं नाही। वेळ लागला तरी चालेल, पण काम मात्र सुंदर करायचं। आणि कस्टमर आत आल्या आल्या ह्याच्यावर नजर पडलेली हटली नाही पाहिजे। जे करताय ना ते मन लावून करायचा प्रयत्न करा, नाहीतर त्याच्या वाटेला लागू नका। सगळ्यात आधी काचेवर कपडा टाकून घेऊ, जेणेकरून कट करते वेळेस काचेला क्रॅश पडायला नको। तर काचेला क्रॅश पडला तर आपल्या मनाला क्रॅश पडला, कारण काचेचा रेट खूप आहे। ससा 8 फुटाचा जरी काच बदलायला गेलं तर 10,000 रुपये आरामशीर लागतात। म्हणून डिस्प्लेवर असं काही करताना जरा सांभाळून करा। तर आता आपल्याला जे साईज लागते ते आपण बनवून घेतलं आहे, पण मला काय पूर्ण अखंड काही भेटलं नाही। त्यासाठी इथली फोल्डिंग मला पॅक करायची होती। मोठ्या साईजची चिकटपट्टी मारा, म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल। म्हणजे हे जास्त आता वाकणार नाही। आता ह्याला खालच्या बाजूने फोल्ड करून हे एल टाईपमध्ये करून घ्यायचे। मग याला मागच्या बाजूने काहीतरी टेकन लावून सपोर्ट द्यायचं, जेणेकरून हे वजनानं खाली पडणार नाही। करत गेलं ना समोरचा स्टेप सुचत जातो। ते म्हणतात ना, कुछ तो कर वरना जिंदगी तुझे याद भी नाही करेगी। म्हणून आता आपण त्याच तुकड्याला घेऊन ह्याला लावायचं ठरवलं। आता हे काय असं बसणार नाही आणि चिटकणार पण नाही, त्यासाठी इथं तुकडा ठेवून व्यवस्थित मार्क करून घेतो। आता जिथं मार्क केले तिथं व्यवस्थित कट करून घ्यायचं। डबल कट करून घ्यायचं, तिथं पूर्ण आपला व्यवस्थित तुकड्याचा गाला बसला पाहिजे। आता तुम्ही हे बघा, 3 पुतळे इथं किती जागा करतायत, आणि डिस्प्ले झाल्यानंतर बघा एवढ्याच जागेमध्ये किती ज्वेलरी बसते। चला तर मग आता याला पूर्ण आपलं गाला मारून झाले। आता ह्याच्यामध्ये तुकडा फिक्स बसणार आणि सरकणार पण नाही। तुकडा लावायच्या आधी ह्या गाल्यात व्यवस्थित फेविकॉल लावून घेऊ। मग तुकडा लावून 5 मिनिटं असंच थांबून धरायचं, म्हणजे पूर्ण सुकलं जाईल आणि व्यवस्थित बसलं जाईल। तर बघा मित्रांनो, आपलं काम 90% पार पडलं आहे। आता बाकी राहिलं होतं फक्त ह्याला वेल्वेट लावायचं। याला फ्रंट साईडला किती लागते ते साईज कट करून घेऊ। बॅक साईडला लावायची गरज नाही, कारण मागे लावलेलं वेस्ट जाईल। आणि स्टॅपलर मारण्याऐवजी फेविकॉलनं चिटकवतो म्हणजे चांगलं राहील। एवढं बघून हे तुम्हाला खूप कुटाणा वाटत असेल, फक्त 50 रुपयाच्या खर्चामध्ये हे होते म्हटल्यावर कुटाणा आणि मेहनत करावंच लागणार ना। आपल्यात कला असल्यावर पैसा कशाला वाया घालवायचा। गिराईक नसल्यावर आपल्याला काय काम असते, करायचं म्हणलं की करायचं। आता हे बॉल पेन ज्वेलरीच्या वर आठवण्यासाठी आणलेलं आहे। त्याला वरच्या बाजूने लावायचं, जेणेकरून ज्वेलरी खाली सरकणार नाही आणि व्यवस्थित परफेक्ट बसणार त्यासाठी। मग आता होणार आपलं थेरीचं प्रॅक्टिकल पूर्ण। तुम्हाला फक्त कोणत्या डिस्प्ले पाहिजे त्याची मला फक्त कमेंटमध्ये थेरी द्या, आपण त्याचं प्रॅक्टिकल नक्की देणार। धन्यवाद। हरीची राधा ही बावरी।